नमस्कार, मी प्रमिला PhD कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मूग हे कडधान्य फार पौष्टिक समजलं जातं आणि रोज सकाळी मोड आलेल्या मुगाची एक डिश जर अशा पद्धतीने बनवाल तर मुलं पण खूप आवडीने खातील। तर सुरुवात करूया आजच्या मुगाच्या रेसिपीला। मी इथं 1 वाटी मूग घेतले आहेत। 2 ग्लास त्यामध्ये पाणी टाका आणि ते भिजत ठेवा 8 ते 10 तासासाठी। आता 10 तासानंतर मी पाहते मूग खूप छान भिजलेले आहेत। त्यामधलं पाणी काढून टाका आणि ते 2 पाण्याने स्वच्छ धुवा। एका चाळणीमध्ये सर्व नितळून घ्या। आता ते मोड आणण्यासाठी परत 8 ते 10 तासासाठी झाकून ठेवा आणि त्याच वेळी एका वाटीमध्ये 4 बदाम आणि मूठभर कच्चे शेंगदाणे भिजत ठेवा। पुन्हा मी 10 तासानंतर पाहते, बघा खूप छान मोड आलेले आहेत। लहान मोड असताना मुगातील पौष्टिकता वाढते, पण मोड जेव्हा खूप लांब होतात तेव्हा ते कमी पौष्टिक असतात, त्यामुळे लहान मोड असतानाच ते वापरात आणा। तर या डिशसाठी आपल्याला खजूर लागणार आहेत, त्याचे छोटे काप करून घ्या। सफरचंदाचे पण लहान तुकडे करा। रात्री भिजवलेले बदाम सोलून घ्या, त्याचे पण छोटे काप करा आणि मूठभर मनुके घ्या। हे सर्व साहित्य मुगामध्ये मिक्स करा। भिजवलेले शेंगदाणे पाण्यातून काढून ते पण मिक्स करा आणि पाव चमचा सैंधव मीठ टाकून सर्व मिश्रण हलवून घ्या। आता याला फोडणीसाठी फक्त पाव चमचा तूप घ्या। जास्त तुपामध्ये मूग छान लागत नाही। तूप गरम झाल्यावर त्यात सर्व मिश्रण टाकून फक्त 10 ते 15 सेकंद ते हलवा। जास्त वेळ गरम केलं तर सफरचंद आणि मुगातील जी गोडी असते ती कमी होते। तयार मूग कढईतून बाहेर काढा। तुमची पौष्टिक मुगाची डिश तयार आहे। असं हे मूग कोलेस्टेरॉलने मुक्त आणि फायबर प्रोटीनने युक्त आहे, म्हणून ते दररोज तुमच्या आहाराचा भाग बनवा। आपण पुन्हा भेटूच आणखी एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत पौष्टिक खा आणि हेल्दी रहा। धन्यवाद।